भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नव्हतं, असं पंतप्रधान मोदींनी काल स्पष्ट केलं. ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे मोदींनी ऑपरेशन सिंदूर स्थगित केल्याचा आरोप विरोधक करतायत. त्यांना मोदींनी काल लोकसभेमध्ये प्रत्युत्तर दिलं. तसंच 9 मेला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांचा फोन आला, तेव्हा नेमकं काय संभाषण झालं याचा तपशील सुद्धा मोदींनी लोकसभेत सविस्तर सांगितला. 29 बार उन्होंने बोला कि भैया मैंने सीज फायर करवाया है. अच्छा, अगर वो झूठ बोल रहे हैं तो अपने भाषण में यहां प्रधानमंत्री कह दें कि वो झूठ बोल रहे हैं. यहां पे अगर दम है तो यहां पे प्रधानमंत्री बोल दे कि ट्रंप झूठ बोल रहे हैं. इफ ही हैज द करेज, इफ ही हैज द करेज, if he has the courage of Indira Gandhi, let him say here, let him say here that Donald Trump, you're a liar, that you did not make a ceasefire and that we did not lose any planes. Let him say it here, if he has the courage. 50% भी है इंदिरा गांधी का तो यहां बोल दे, 50% होगा तो बोल देगा. पहले दिन प्रेस कॉन्फ्रेंस में कहा है कि हमारा एक्शन नॉन एक्सेलेटरी है. ये हमने कह करके किया है और इसके लिए साथियों हमने हमला रोका. अध्यक्ष जी, दुनिया के किसी भी नेता ने भारत के ऑपरेशन रोकने के लिए नहीं कहा. शायद 29 बार ट्रंप ने बोला है, उसका जवाब नहीं दिया. और सबसे इंटरेस्टिंग बात थी कि पूरे भाषण में चाइना शब्द प्रधानमंत्री ने नहीं बोला. पूरा देश जानता है कि पाकिस्तान की मदद, टेक्निकल मदद, एयरफोर्स की मदद चाइना ने की, मगर प्रधानमंत्री के मुंह से, डिफेंस मिनिस्टर के मुंह से चाइना शब्द नहीं निकला. पंतप्रधानांचं कालचं भाषण म्हणजे रुदाली होतं, अशी टीका खासदार राऊतांनी केली. तसंच अदानींच्या व्यापारासाठी पंतप्रधानांनी अमेरिकेशी डील करत युद्ध थांबवलं, असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. नरेंद्र मोदी यांचं कालचं भाषण हे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचं तर रुदाली होतं. देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे रुदाली, रडगाणं. कळलं का? ते रडगाणं होतं, म्हणजे भाजपचा शब्द आहे रुदाली. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रचलित केलेला शब्द आहे हा. त्यांच्या गुरुच्या बाबतीत पक्का बसतोय, रुदाली, रुदाली. मोदी असं म्हणत होते, माझ्यावरती कोणाचाही दबाव आला नाही, माझं कोणाशी चर्चा नाही. काल मोदींचं भाषण संपल्यावरती परत ट्रम्प म्हणाले मी युद्ध थांबवलं. प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते हातभर तेच मला कळत नाही. हातभर फाटते हा शब्द अंडरलाईन आहे, कापायचा नाही. जो देशाचा पंतप्रधान गौतम अडाणीच्या व्यापारासाठी पाकिस्तान बरोबरचं युद्ध थांबवू शकतो, प्रेसिडेंट ट्रम्पशी डील करतो आणि पाकिस्तानचा बरोबरचं दहशतवादाविरुद्धचं युद्ध थांबवतो, त्या देशामध्ये अडाणीला अख्खा देश जरी दिला नावावर करून तरी आश्चर्य वाटणार नाही. धारावी फार लहान गोष्ट आता त्यांच्यासाठी. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अण्णासाहेब डांगे आज